नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळे माशाचे कालवण कसे बनवायचे व काळे मासे खाण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. काळे मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. काळ्या माशामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात, जे आपले हृदय, मेंदू आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. तसेच माशामध्ये लोह जास्त, आयोडीन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. काळे मासे खाल्ल्याने आपले हृदय निरोगी राहते. काळे मासे आपल्या मेंदूसाठी उत्तम आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कढई गरम करून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचे आहे. कांदा अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे व नंतर आपल्याला जे आपण मासे धुवून घेतलेले आहेत ते मासे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत व मासे व्यवस्थित मिक्स करायचे. सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर माशावरती अर्धा चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिटं आपल्याला हे मासे वाफवून घ्यायचे आहेत. दोन मिनिटं झालेले आहे आणि आपले मासे छान असे वाफवले गेले आहेत. याला जास्त शिजवायचं नाही आहे. माशाचे कालवण बनवण्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत. इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनवर 1 चमचा तेल घातलेला आहे आणि एक उभा कांदा पातळ असा चिरलेला घातलेला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे व तो सुद्धा कांद्यावर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. दहा ते 12 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच अद्रक कापून आपल्याला याच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मसाला थंड झाला की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा मसाला वाटायचा आहे. मसाला वाटण्या अगोदर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व याची छानपैकी अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आपण वाफवलेले मासे कढईतून काढून घेतलेले आहेत व त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचा तेल घातलेला आहे व आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला या तेलामध्ये टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान असा परतला गेलेला आहे. मसाल्याला तेल सुटले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. मी इथे 2 चमचे तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे आणि इथे मी फिश करी म्हणजे मच्छी मसाला घातलेला आहे, तो रेडीमेड आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला माशाचे कालवण किती पाहिजेत तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे. जास्त पातळ करू नये. थोडीशी घट्ट असली तर भाजी खूप छान लागते. ग्रेव्ही व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर घालायची आहे व अर्धा लिंबूचा रस पिळून घालायचा आहे. लिंबूचा रस घातल्याने माशाच्या कालवणाला छान अशी टेस्ट येते. इथे ग्रेव्ही छान अशी उकळलेली आहे. या ग्रेव्हीमध्ये आपल्याला जे आपण मासे वाफवले आहेत ते टाकायचे आहे आणि फक्त 1 मिनिटच गॅस चालू ठेवायचा आहे. त्याच्यावर झाकण झाकून आपली ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा भात, ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता. मासे आपल्याला जास्त हलवायचे नाही आहेत. फक्त मासे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि झाकण झाकायचे आहे. व्यवस्थित उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपले काळ्या माशाचे कालवण. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.